कालिका माता मंदिर, महाराणा प्रताप चौक येथे महिला संघर्ष समितीच्या वतीने भव्य नियुक्ती कार्यक्रम उत्साहात पार पडलाय। समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष रीना जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालाय। महिलांच्या हक्कांसाठी आणि समस्यांवर लढा देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या या संस्थेच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे। या उपस्थित महिलांना भेटवस्तू देखील देण्यात आल्या। या सोहळ्यात नाशिक जिल्हा अध्यक्षपदी मनीषा देसले, नाशिक उपजिल्हा अध्यक्षपदी शीतल राणे, नाशिक शहर अध्यक्षपदी मीना वाकळे तर नाशिक शहर उपाध्यक्षपदी संगीता चौधरी यांची निवड करण्यात आली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष रीना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व निवडी पार पडल्या। रीना जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले की महिला संघर्ष समिती ही केवळ संस्था नसून महिलांच्या हक्कांचा बुलंद आवाज आहे। प्रत्येक महिलेच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच सामाजिक आर्थिक सशक्तीकरणासाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार आहोत। संस्था विधवा महिलांसाठी विशेष कार्य करत आहे। त्यांना न्याय मिळवून देणे, त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणे तसेच तळागाळातील महिलांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हे समितीचे प्रमुख ध्येय आहे। नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे नाशिकमध्ये महिलांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलाय। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। नवीन पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केलाय। नमस्कार, माझं नाव रीना जाधव आहे। महिला संघर्ष समिती ऑल महाराष्ट्र मी प्रेसिडेंट संस्थापिका पण आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहे। तर मी आज नाशिक जिल्ह्यामध्ये अशासाठी आली आहे की आपली बांधणी ऑल महाराष्ट्र चालू आहे, परंतु नाशिकमध्ये काही लोकांचे महिलांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत हे समजल्यानंतर काही महिलांवरती खूप अत्याचार झालेले आहेत। ते मी त्यांना सहारा देण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी मी धावत इथे आलेले। माझी तब्येतही ठीक नव्हती, तरी काही गोष्टी अशा आहेत की त्या महिलांना सुसाईड करण्याशिवाय पर्याय नव्हता। अशा मी गोष्टी ऐकल्यानंतर मला चैन नाही पडला आणि मी नाशिकपर्यंत पोहोचली। माझे हे सर्व व्यक्ती माझ्या अनोळखी असून आज एक फॅमिली झालेली आहे, परंतु त्या व्यक्तींसाठी मी आली आणि त्यांनी खूप छान माझं हे पण केलेलं, स्वागत केलं वगैरे खूप छान। आणि मी इथे का आले तर मनीषा ताई आहेत, त्यांचं मी नाशिक जिल्ह्यावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि शीतल राणे म्हणून आहेत, त्यांची नाशिक उपाध्यक्ष म्हणून जिल्ह्यावरती निवड झालेली आहे आणि मीना वाकळे यांची नाशिक शहर म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे। तसेच संगीता चौधरी उपाध्यक्ष म्हणून नाशिक शहरावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे। या महिलांनी सर्व तळागाळात काय प्रॉब्लेम्स आहेत ते मला काल रात्री 12 वाजता व्यक्ती येते की ह्या महिलांसाठी की मॅडम असे प्रॉब्लेम्स आहेत। मला रात्री 3 वाजेपर्यंत त्यांची मीटिंग संपली आमची। त्यांनी सांगितली तळागाळात महिलांना खूप प्रॉब्लेम आहे, तर म्हणून मी तळागाळात आज मीटिंग ठेवली त्यांनी आणि मी त्यांच्यापर्यंत काय करण्यासाठी योजना देण्यासाठी आली। आजपर्यंत इथे कोणतीही योजना पोहोचलेली नाहीये। जे श्रावण बाळा योजना आहे किंवा हँडिकॅपची आहे किंवा ज्या विधवा महिला आहेत त्यांच्या मुलांना काय आपण करू शकतो, त्यांच्या शिक्षणासाठी काय, हे कोणालाही काहीही माहिती नाहीये। तर हे देण्यासाठी मी इथेपर्यंत पोहोचलेले आहे। तरी मला ह्या नाशिकमध्ये खूप काही करून दाखवायचं आहे आणि माझ्या महिलांना स्टँड करून आणि त्यांना पायावरती उभा करून मला त्यांना लघुउद्योग चालू करून द्यायचे आहेत, म्हणून आज इथेपर्यंत मी पोहोचलेले आहे। म्हणून सर्व नाशिकच्या महिलांचे आणि सर्वांचेही आणि हे आपले पत्रकारही इथे आलेले आहेत, म्हणून सर्वांचे मी आभार व्यक्त करते। धन्यवाद। देसले, राष्ट्रवादीची प्रदेश सरचिटणीस व तसेच आता नवीन माझी नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे महिला संघर्ष समिती NGO मध्ये। आणि मॅडम ज्या आहेत संस्थापिका राष्ट्रीय अध्यक्ष सौ रीनाताई जाधव, या मॅडमांबद्दल माझी लहान बहीण तसंच मैत्रीणही म्हणता येईल आणि लहान बहीण जी मीना, तिने मला एकदा असंच विषय काढला होता मॅडमांबद्दल आणि सांगितलं होतं की त्या मॅडमांशी माझी म्हणजे मी बोलते आणि त्या मॅडमांना माझे प्रॉब्लेम सांगितले, त्या बऱ्यापैकी मला मदत करणार आहे माझ्या अडचणींमध्ये। तर ताई त्यांना बोलवायचं आहे आपल्याला नाशिकला आणि तुम्ही त्यांना जरूर भेटायला यायचं की जेणेकरून मला तुम्ही सांगा की मला त्या मॅडमांसोबत काय करता येईल किंवा नवीन मी त्यांच्या मार्गदर्शनाने अजून पुढे काय करू शकते। म्हटलं ठीक आहे। तर रात्री मॅडम जसं म्हटल्या की त्यांच्या म्हणण्यानुसार रात्री 12 वाजता, तर तसं रात्री 12 वाजता मी माझ्या लहान बहिणीकडे त्या मॅडमांना भेटायला गेले आणि रात्री 3 वाजेपर्यंत मी मॅडमांशी चर्चा केली
आणि दुसऱ्याच दिवशी मी संगीताताई म्हणून माझी जी आज जवळची मैत्रीण आहे तिला मी दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला आणि आज ती महिला की घराचा प्रपंच सांभाळून आणि दवाखान्यात ड्युटी करून आणि माझा फोन तत्परतेने उचलते आणि सांगते की काय ताई काय करायचंय सांगा. आणि मी संगीताताईला ऑर्डर करते की उद्या आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, अशा अशा महिला, गरजू महिला, ज्या महिलांच्या अडचणी आहे, ज्या योजना महिलांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत, अशा आपल्याकडे आज मुंबईवरनं मॅडम येणार आहेत आणि तो कार्यक्रम आज आपल्याला करायचा आहे. आणि महिलांना सगळ्यांना बोलवायचं काम एका दिवसात त्या महिलेने आज 40 ते 50 महिलांना कॉल करून आणि तो कार्यक्रम फार मोठ्या पद्धतीने खूप चांगल्या याच्याने तो कार्यक्रम तिने घेतला आणि त्या महिलांना सगळ्यांना बोलवून त्याच्यात त्या मॅडमांनी, रीना जाधव मॅडमांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. परत मॅडम म्हटलं की पुन्हा आपण कॅम्प लावूया, परत त्या महिलांच्या सविस्तर आपण सगळ्या अडचणी योजना त्या महिलांपर्यंत पोहोचूया. या सगळ्या कामामध्ये आणि या सगळ्या याच्यामध्ये मला संगीताताईची, मीनाची, शीतल राणे म्हणून आहेत त्या पण माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत, त्यांनीही त्यांचा आज बिझनेस सोडून या कार्यक्रमाला वेळ दिला. आणि बाकीच्या माझ्या ज्या महिला आहेत त्यांनी सगळे घरातलं सांभाळून आणि वेळ काढून आज बराच वेळ लागला कार्यक्रमाला, पण तरी त्या महिला काहीही न बोलता कार्यक्रमाला हजर राहिल्या व उत्कृष्ट प्रकारे त्या महिलांनी प्रतिसाद देऊन आज कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सगळ्यांचं मी आभार व्यक्त करते व मला अपेक्षा आहे की अशीच मला या माझ्या सगळ्या मैत्रिणींची, बहिणींची, सगळ्या महिलांची साथ राहून मी नाशिक शहरासाठी नक्कीच आमच्या महिलांसाठी काही ना काही चांगलं करण्याचा प्रयत्न मी करेन. धन्यवाद. चौधरी, बरेचसे जण या परिसरात मला ओळखतातच, परंतु आता आपले माननीय देसलेताईंनी जे माझ्याबद्दल खूप कौतुक केलं, मी त्यांच्या मनापासून आभार मानते. आणि तसेच आपल्याकडे जे तळागाळातून आपली सगळ्यांची तळमळ होती की जे विधवा महिला किंवा कोणाचे जे प्रॉब्लेम्स आहे ते कधीच कोणाला प्लॅटफॉर्म मिळत नव्हता की ते कोणाकडे जायचं, कसं करायचं, पण ते प्लॅटफॉर्म आपल्याला देसलेताईंनी मिळवून दिलं. म्हणजे रीनाताई जाधव त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो. आम्हाला सगळ्यांना आता एवढीच इच्छा आहे की ताई, तुम्ही जे काही तुमची तळागाळाची असते काम तुमचं, की तुम्ही महिलांचं काही कुठलंही काम असो, ते घरातलं असो, बाहेरचं असो, अपंगांचं असो, तर बरेच जणांना काही माहितीच नव्हतं की अपंगांना पण म्हणजे माहिती आहे की अपंग व्यक्तीसाठी काहीतरी योजना आहे, पण ते त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलेलेच नाहीये. हे तेवढंच खरं आहे. पण ताई, आमची सगळ्यांची म्हणजे महिलांकडून पण मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छित आहे की जे काही महिला आहे त्यांनी जे तुमच्यावर विश्वास दाखवलाय, तर ते विश्वासावर आम्हाला नक्कीच माहिती आहे की तुमचे आम्ही बरेचसे काम बघितले. मनीषाताईंचे, आपले जाधवताईंचे बरेचसे काम बाकीच्यांना माहिती नाही, पण मी त्यांचे बरेचसे काम बघितले. म्हणूनच मी आज त्यांना विनंती केली की ताई, या परिसरात तुमची फार गरज आहे, म्हणून तुम्ही या परिसरात या आणि या महिलांचं सगळे काही प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह करा. म्हणून ताई, सगळ्यांकडनं मी तुम्हाला परत एक मनापासून धन्यवाद म्हणते. माझे नाव मीना वाकळे. तर आज आम्ही जो महिला संघर्ष समितीचा जो कार्यक्रम आहे त्यास आयोजन केला आहे. तर महिला संघर्ष समिती, महिला संघर्ष म्हणजे काय, जे महिला खूप संघर्ष करत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी मॅडमांनी महिला संघर्ष समिती जी संस्था निर्माण केली, NGO, तर त्यांनी स्वतः त्यांच्या आयुष्यात किती संघर्ष केला आणि त्या गोष्टीची जाणीव असल्यामुळे त्यांनी 15 वर्षापासून ती संस्था चालवता आहेत. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मी थोड्याच दिवसाची त्यांची माझी ओळख आहे. माझे स्वतःचे प्रॉब्लेम मी त्यांना सांगण्यासाठी बोलवलं होतं की मॅडम, त्यांचं ऐकलं मी नाव आणि मी त्यांना कॉल केला. कॉल केल्यानंतर मला असं जाणवलं की माझे जे प्रॉब्लेम असतील किंवा मला जो न्याय मिळाला पाहिजे तो त्यांच्याकडेच मिळणार आहे. आणि मी त्यांना हक्काने माझे सगळे प्रॉब्लेम सांगितले आणि तेव्हा त्यांनी मला आश्वासन दिलं की मी तुझ्यापर्यंत येणार आहे. 2च दिवसात त्या माझ्यापर्यंत आल्या. आणि माझ्या ज्या मनीषा देसले मॅडम आहेत, जे माझ्या आधारस्तंभ आहेत, की त्यांना विचारल्याशिवाय मी कुठलाही पाऊल घेत नाही किंवा काही करत नाही, तर मी त्यांना कॉल करून सगळं सांगितलं. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की यस आपण करूया, तर त्यांनी मला नाशिक शहर अध्यक्षपद दिलं. आणि मला जे प्रॉब्लेम आहेत किंवा मी जे काही संकटातनं बाहेर पडले आहे, जी हिंमत केली आहे, तर इतर ज्या महिला असतील की त्या बाहेर पडू शकत नाही किंवा ते काही व्यक्त होत नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं, त्यांना हिंमत देण्याचं काम आजपासून मी करणार आहे. तर थँक्यू आणि धन्यवाद म्हणेल रीनाताई मॅडमांना की इथपर्यंत तुम्ही आमच्यासाठी आल्या आणि खूप छान योजना तुम्ही आम्हाला देणार आहेत. तर खूप खूप आभार तुमचे. आणि आज मी तर खरंच रडू पण आलो मला दुपारी की ज्या महिला आल्या होत्या माझ्या घरी 2, तर मॅडमांनी एका जी लेडीज होती मुलगी,
ती रडत होती. तिचे एवढे सगळे प्रॉब्लेम ऐकल्यानंतर तिला आईवडिलांकडेही सहारा नाही, सासरीही सहारा नाही. तर अक्षरशः मॅडमांनी तिला शब्द दिला की मी तुला आजपासून दत्तक घेतली. तिची 2.5 वर्षाची मुलगी आहे. तिचा सगळा खर्च आणि त्या जी लेडीज आहे, मुलगी आहे, तिचाही सगळा खर्च मॅडम आजपासून करणार आहेत. तर आणि 100 मुलं जे आहेत त्यांचाही मॅडम खर्च करतात, म्हणजे दत्तक घेतलेले आहेत. NGO पण चालवतात. सगळे प्रॉब्लेम्स मॅडमांनी सॉल्व्ह करतात. सगळ्यांची आई होण्याचा. नाशिक लोकशाही न्यूज साठी निर्मला गायकवाड, नाशिक.